Hi students, welcome to this video. Everyone, good morning. आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वीतील 4.4 अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम हा लेसन बघणार आहोत. या ठिकाणी एखाद्या गरीब घराण्यातली किंवा एखाद्या खेडेगावातील मुलगी यशाच्या शिखरापर्यंत कशी काय पोहोचू शकते या संदर्भात आपल्याला अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम यातून आपल्याला माहिती दिलेली आहे. तर मेरी कॉम हे एक नाव आहे, एक बॉक्सर आहे आणि या बॉक्सरची कहाणी काय आहे, या ठिकाणी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला बरेच काय प्रश्नांची उत्तर मिळतात. तर लेट स्टार्ट नाउ. आपण या धड्यामध्ये जाऊन बघूया की जेणेकरून आपल्याला कोणती माहिती दिलेली आहे. अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम. There had to be one successful story if Indians were to survive in sports. आता या ठिकाणी भारतीय स्पोर्ट मध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल किंवा टिकून राहायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी एखादी आपल्या बरोबर सक्सेसफुल स्टोरी असणं गरजेचं आहे. अँड वी हॅव दॅट स्टोरी नाव. आणि ही स्टोरी आपल्यासाठी आहे. Enough has been said about these great warriors who conquered the world. आतापर्यंत आपण जगजेत्यांच्या संदर्भात भरपूर काही बोललेलो आहोत आणि भरपूर काही बोलून झालेलं पण आहे. This warrior is none other than Mary मांगते कॉम. आता या ठिकाणी ही वॉरियर म्हणजे, ही लढवई म्हणजे दुसरं कोणी नसून तर मेरी मांगते कॉम आहे. द कॉन्क्युरर अँड द कॉम्रेड हे तिचं नाव आहे. शी इज फेम्ड ॲज अ 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड द ओनली बॉक्सर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप. आणि ती एकमेव अशी फेमस आहे की तिने 5 वेळा जागतिक बॉक्सिंग मध्ये म्हणजेच वर्ल्ड बॉक्सिंग मध्ये अजिंक्यपद आणि 6 जागतिक स्पर्धांपैकी प्रत्येक स्पर्धेत पदक मिळवणारी किंवा पदक जिंकणारी एकमेव बॉक्सर म्हणून तिची ओळख आहे. म्हणून या ठिकाणी तिला ओळखलं जातं. इन द 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win a bronze medal in the 51 kg flyweight category of boxing. म्हणजे फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग, बॉक्सिंगचं फ्लायवेट कॅटेगरी एक प्रकार आहे. त्या प्रकारामध्ये हिने काय केलेलं होतं तर 2012च्या ऑलिम्पिक्स मध्ये मुष्टियोद्धा पात्रता मिळवलेली ती पहिली भारतीय महिला ठरली जिने 51 किलो वजनाच्या फ्लायवेट प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवलेले आहे. पुढं सेकंड पॅराग्राफ. कॉम वॉज बॉर्न इन कंगथेई विलेज. कंगथेई विलेज मध्ये तिचा जन्म झाला. मोयरंग लमखई इन चुराचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रुरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. म्हणजे पूर्व भारतातील मणिपूरच्या मोईरंग लमखाई चुराचंदपूर तालुक्यातील कंगथेई नावाच्या एका दुर्गम खेड्यामध्ये आणि एका गरीब कुटुंबामध्ये या मेरी कॉमचा जन्म झाला. Her parents Mangte Tonpa Kom and Mangte Akham Kom were tenant farmers who worked in Jhum field. तिचे पॅरेंट्स होते, ते पॅरेंट्स म्हणजे आई आणि वडील हे दोन्ही पण एक खंडाने जमीन घेऊन काम करणारे शेतकरी होते. आणि वर्कड इन झूम फील्ड. झूम या ठिकाणी शेतीचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये ते काम करत असत. Com grew up in humble surroundings, helping her parents with farm-related chores, going to school and learning athletics initially and later boxing simultaneously. Com grew up in humble surroundings म्हणजे ती humble surroundings मध्ये एक साध्या वातावरणामध्ये मोठी झाली. तर ती कशी हेल्पिंग हर पॅरेंट्स, आई वडिलांना मदत करत, विथ फार्म रिलेटेड चोर्स शेतीच्या संबंधित जी काय कामं होती ती कामं करत करत ती मोठी झाली. गोइंग टू स्कूल शाळेमध्ये जात होती. अँड लर्निंग ॲथलेटिक्स इनिशियली त्याचबरोबर ॲथलेटिक्स शिकत होते. अँड लॅटर आणि नंतर बॉक्सिंग सायमल्टेनियसली
म्हणजे ॲथलेटिक्स आणि बॉक्सिंग हे दोन्ही एकाच वेळी ती शिकत होती. हर फादर वॉज अ कीन रेसलर इन हिज यंग एज. आणि तिचे वडील एक रेसलर होते. त्यांच्या लहानपणी ते एक चांगले पट्टीचे असे कुस्तीपट्टू होते. शी हॅड an eager interest in athletics since childhood, and success of Dingko Singh, a fellow Manipuri, returns from the 1998 Bangkok Asian Games with a gold medal. Com recollects had inspired many youngsters in Manipur to try boxing, and she too thought of giving it a try. आणि शी हॅड अ इगर इंटरेस्ट, तिला भरपूर अशी आवड होती इन ॲथलेटिक्स मध्ये सिन्स चाइल्डहुड, लहानपणापासून तिला आवड होती. द सक्सेस ऑफ डिंगकू म्हणजेच तिच्या लहानपणापासून ॲथलेटिक्स मध्ये खूप रस होता. आणि डिंको सिंग ही मणिपुरी बॉक्सर सहकारी 1998 साली बँकॉक मधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकून आल्यानंतर आपण बॉक्सिंगच्या रिंगणामध्ये का उतरू नये असे तिला वाटू लागले. आणि कोमला आठवते की त्यांच्या यशामुळे मणिपूरमधल्या अनेक तरुणांना बॉक्सिंग शिकण्याची खूप चांगल्या पद्धतीने प्रेरणा मिळाली. मेरी कॉम्स करिअर स्टार्टेड इन 2000. तिचं खरं करिअर 2000 मध्ये सुरू झालं. आफ्टर हर विक्टरी इन मणिपूर स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगाल. म्हणजे 2000 मध्ये मणिपूर राज्य महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये Mary Com's career started in 2000 after her victory in Manipur Manipur State Women's Boxing Championship and the Regional Championship in the West Bengal. 2000 मध्ये मणिपूर राज्य महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळवल्यानंतर आणि पश्चिम बंगालमधील राज्यस्तरीय विजेतेपद मिळवल्यानंतर खऱ्या अर्थाने मेरी कॉमची करिअरची सुरुवात झाली. In 2001 she started competing at international level. आणि 2001 मध्ये तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला सुरुवात केली. She was only 18 years old. ती फक्त 18 वर्षाची होती. When she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in the 48 weight category. आणि खऱ्या अर्थाने तिने 2001 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला सुरुवात केली वयाच्या 18व्या वर्षी. अमेरिकेतील पहिल्या AIBA महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 48 किलो वजन गटामध्ये तिने प्रथम पदार्पण केले आणि रौप्य पदक मिळवलेही. Her greatness is reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. म्हणजे तिने सिल्वर मेडल मिळवलं आणि तिचा एक मोठेपणा आपल्याला यातून दिसून येतो की ती गोल्ड मेडल मिळवू शकली नाहीये आणि गोल्ड मेडल मिळवण्यासाठी ती अपात्र ठरली आणि म्हणून तिने सर्व भारतीयांच्या समोर तिने भारतीयांसमोर आपली माफी मागितली. She is a legend for sure and an ideal for all the sport women to look up to. आणि ती खचितच एक अलौकिक व्यक्ती आणि सर्व महिला क्रीडापटूंसाठी एक आदर्श म्हणून समजली जाऊ लागली. An interview. आता या ठिकाणी मॅरी कॉमची एक इंटरव्ह्यू घेतलेली आहे. त्या इंटरव्ह्यू मधून काही प्रश्न
काही प्रश्न मांडलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर मधून पण आपल्याला भरपूर काय असं मिळतंय ते आपण बघूया. अँड इंटरव्ह्यू इन an exclusive interview with Sportkeda correspondent Taruka Srivastav, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparation for the Olympics and her elation at winning a medal. म्हणजे स्पोर्टकेडा एक बातमीदार आहे, तिचं नाव आहे तारुका श्रीवास्तव. म्हणजे स्पोर्टकेडा एक मॅगझिन असेल आणि त्या तारुका श्रीवास्तव यांनी एक घेतलेली मुलाखत आहे. ती ऑलिम्पिक कांस्य विजेती मेरी कॉम आपल्या ऑलिम्पिकच्या तयारीविषयी आणि पदक मिळाल्याच्या आनंदाविषयी या ठिकाणी या तारुका श्रीवास्तव यांनी मुलाखत घेतलेली आहे. इंटरव्ह्यूवर तर पहिला प्रश्न केलेला आहे. फर्स्ट you are the first Indian female boxer to win an Olympics medal for India. Has the feeling completely sunk in? म्हणजे सर्वप्रथम भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला बॉक्सर आहात. यामुळे तुम्ही अजूनही भारावून गेलेला आहात का? तर मेरी कॉमचं उत्तर आहे आय एम रिअली हॅपी. मी तर खूपच आनंदी आहे. विथ माय अचिव्हमेंट, मी जे काही मिळवलं त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. अँड येस इट इज येट टू सिंक इन. हो, मी खूपच भारावून पण गेलेली आहे. आय एम जस्ट सो एक्झायलेटेड. आणि मी खूपच व्हेरी थ्रिल्ड म्हणजे खूपच भारावून गेलेले आहे किंवा खूपच मला आनंद झालेला आहे. सेकंड क्वेश्चन फ्रॉम इंटरव्ह्यूअर. You were the only female representative from India in boxing. तुम्ही एकटेच बॉक्सिंग मधून भारताचे प्रतिनिधित्व करत आहात किंवा करत होता. Did that put additional pressure on you? तर त्यावेळी तुमच्यावर जास्त असं काय प्रेशर होता का? तर या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलंय नॉट. नो, नॉट ॲट ऑल. नाहीये. आय वॉज प्रेटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. मला माझ्या बाबतीत पूर्णपणे आत्मविश्वास होता. आय न्यू, आणि हे मला माहिती होतं. Next question. Your coach Charles Atkinson was not allowed to accompany you to the Olympics. How did that affect your preparations? ज्यावेळी तुम्ही स्पर्धेमध्ये गेलेला होता त्यावेळी तुमचे प्रशिक्षक ॲटकिन्सन्स हे किंवा यांना आतमध्ये यायला परमिशन दिलं नाहीये. तर त्याचा तुमच्यावर काय असा इफेक्ट झाला का? तुमच्या प्रिपरेशनवर काय परिणाम झाला का? तर या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलेलं आहे वेल आय डिड मिस हिम. हो, मला त्यांची आठवण येत होती. देअर बट थँकफुली, परंतु थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क. आम्ही आमचा होमवर्क किंवा आम्ही प्रॅक्टिस ऑलरेडी केलेलं होतं. आय वॉज वेल प्रिपेअर्ड, आणि मी अगोदरच खूप चांगल्या पद्धतीने तयारी केलेली होती. इंटरव्ह्यूअर. ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पॅर्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कॉन्टिजेंट. हू वॉज युअर फेवरेट स्पॅरिंग पार्टनर? ऑलिम्पिक्सच्या या ठिकाणी तयारीच्या काळामध्ये भारतीय पुरुष बॉक्सरनाही तुम्ही ठोसे लगावलेले होते किंवा खेळत असताना मार दिलेला होता. मग त्यामध्ये तुमचा आवडता असा पार्टनर कोण होता किंवा आवडता सहकारी कोण की ज्याने तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी फार मदत केली? मेरी कॉम लाव्स. ते हसते आणि सांगतात वेल आय ट्रेन्ड हार्ड इन पुणे. मी पुण्यामध्ये भरपूर असा म्हणजे सराव केलेला होता. अँड द मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी. आणि मेल बॉक्सरनी माझ्या बरोबर खूप प्रॅक्टिस केली. व्हेनेवर आय रिक्वायर्ड देम. ज्याच्या वेळी मला गरज होती त्या त्यावेळी त्या बॉक्सरनी मला खूप मदत केली. टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर. आणि त्यापैकी एकाच कुणाचं तर नाव घेणं हे योग्य होणार नाही. युअर क्वार्टेड सेइंग. तुम्ही नेहमीच म्हणत होता ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर, अ काउंटर पंचर, बट although she carried power, she wasn't very tactical. I was scoring, but judges were not pressing the buttons.
या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वाक्य दिलेलं आहे की तुम्ही म्हणत होता असं असं, तर काय, तर ॲडम फार हुशार होती, त्याचबरोबर प्रतिप्रहार करणारी होती, पण शक्ती असली तरी तिच्याकडे रणनीती नव्हती, असं तुमचं मत होतं. त्याचबरोबर तुम्ही गुण मिळवत होता, पण परीक्षक जे होते ते बटणे दाबत नव्हते, म्हणजे स्कोर करत नव्हते. डू यू थिंक Dodgy judging was part of the reason for your loss in the semifinals? मग उपांत्य फेरीमध्ये हरण्यासाठी पक्षपातीपणा किंवा निर्णयाचा वाटा आहे का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? येस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेअर अनफॉर्च्युनेट. काही डिसिजन हे दुर्दैवाने घेतले गेलेले होते. अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट. आणि त्यामुळे ते निर्णय हे माझा बेनिफिट झाले नाही. पुढं, India managed just 6 medals in 2012 Olympic. 2012 मध्ये ऑलिम्पिक्स मध्ये 6 मेडल्स भारताने मिळवले. Even though we are the nation of 1.3 billion people, आपण जवळजवळ 1.3 अब्ज लोकसंख्येचा देश असून सुद्धा आपण फक्त 6 मेडल जिंकू शकलो. Where do you think a change is required to help us win medals that are proportionate with our population? तर या ठिकाणी आपला देश हा 1.3 अब्ज लोकसंख्येचा आहे आणि आपण 6 पदके मिळवलेली आहेत. मग या आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पदके जिंकायची असतील तर आपण कुठे आणि कसा बदल करणे गरजेचे आहे? तुम्हाला काय वाटतं? तर मेरी कॉम सांगतात, I think more and more people should take up sports as a full-time career. If we want more gold medals, जर आपल्याला जास्तीत जास्त गोल्ड मेडल्स पाहिजे असतील तर आपल्या देशातील भरपूर आणि जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे. More corporates should come in and sponsor players so that the players don't have any financial pressure and can just focus on their target, on their game. आणि अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी खेळाडूंचे प्रायोजक म्हणून पुढे आलं पाहिजे आणि त्यांच्या जेणेकरून खेळाडूंवर आर्थिक दडपण येणार नाहीये आणि जेणेकरून खेळाडूंचं लक्ष आपल्या गेमवर राहील, अशा पद्धतीने कॉर्पोरेट्स वाल्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. Do you think interest in boxing in India will ever go beyond the Olympics? या ठिकाणी ऑलिम्पिक्सच्या पलीकडे भारतामध्ये बॉक्सिंगची आवड पसरेल असे तुम्हाला वाटते का? येस, आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स, हो मला खात्री आहे की अगदी येणाऱ्या काही वर्षामध्ये बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमॉंग एव्हरीवन इन इंडिया. भारतामध्ये बॉक्सिंग हा सर्व लोकांच्या मध्ये पॉप्युलर होणार आहे याची मला खात्री आहे. All the year round. Next question from interviewer. How aware are Indian women of their nutritional requirement? तर या ठिकाणी भारतीय महिला यांच्या पोषण गरजांविषयी कितपत तुम्ही जागरूक आहात? म्हणजे भारतीय महिला कितपत जागरूक आहे असा प्रश्न केलेला आहे. Diet and nutrition must have been a key factor in your conditioning for the Olympics. आहार व पोषण या दोन्ही गोष्टी तुमच्या ऑलिम्पिक्स तयारीचा नक्कीच महत्त्वाचा घटक आहेत. डू यू थिंक न्यूट्रिशन इज द निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स? तुम्हाला असं वाटतं का की भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये पोषक आहार ही एक दुर्लक्षित बाजू आहे? तर यावर मेरी कॉम उत्तर देतात, The awareness is growing now among the female athletes when it comes to nutritional requirements. महिला खेळाडूंमध्ये पोषक आहाराच्या आवश्यकतेविषयी जागरूकता आता हळूहळू वाढू लागलेली आहे. Nutrition has definitely been a neglected area in Indian sports. भारतीय स्पोर्टमध्ये न्यूट्रिशन हा घटक थोडासा निग्लेक्ट केला जातो. I had to gain 3 kilograms since I had to fight in the 51 kilogram.
I had to gain 3 kilograms since I had to fight in the 51 kilogram event instead of the usual 48 kilograms that I fight in. आता नेहमीच 48 किलो गटाऐवजी 51 किलो वजन गटाच्या एका लढाईत मला लढाई करायची होती आणि त्यावेळी मी माझे जवळजवळ 3 किलो वजन हे वाढवले आणि मला ते वाढवावे लागले कारण 51 किलोग्रॅमच्या गटामध्ये मला फाईट करायची होती. सो आय हॅड टू फोकस ऑन व्हॉट टू ईट आणि मी काय खायचं याच्यावर मी माझं फोकस केलेला होता, लक्ष ठेवलेलं होतं. And I gained weight by eating the right kind of healthy food rather than bad saturated fats. आणि त्यामुळे माझ्या आहाराकडे लक्ष देणे मला भाग होते आणि चरबीयुक्त आरोग्य अन्न न खाता योग्य प्रकारचा सकस आहार घेतल्यामुळे मी वजन वाढवू शकले आणि त्या ठिकाणी 51 किलो वजनाच्या स्पर्धेत मी भाग घेऊ शकले. पुढं इंटरव्ह्यू OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर. भारतीय बॉक्सिंगची अधिक चांगली प्रगती घडविण्यामध्ये OGQ यांचा नेमका रोल काय होता? तर या ठिकाणी OGQ म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट. यामध्ये मेरी कॉम यांनी आन्सर दिलेला आहे. OGQ really played an important part in my success. माझ्या या यशामध्ये OGQ ने खरोखर फार महत्वाची भूमिका केलेली आहे. They helped me out whenever I needed something. ज्याच्या वेळी मला काही गोष्टींची गरज होती त्या त्यावेळी मला त्यांनी मदत केलेली होती OGQ ने. They took care of everything. ते प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होते. Which helped me focus on my boxing and kept me stress free. की ज्या गोष्टीमुळे मला ते मदत करत होते आणि त्याच्यामुळे मला काय झालं तर बॉक्सिंगवर मला फोकस करता आला अँड केप्ट मी स्ट्रेस फ्री आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता पूर्णपणे तणावविरहित मी राहिलेले होते आणि ते फक्त त्यांच्या मदतीमुळेच. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. तुमचं या बॉक्सिंगच्या संदर्भात, भारतीय बॉक्सिंगच्या संदर्भात काय मत आहे नेमकं? The future is very bright. फ्युचर खूप चांगला आहे and I am sure many more boxers will get medals for us. आणि मला खात्री आहे की भरपूर जण या बॉक्सिंग मधून मेडल्स मिळवू शकतील. नेक्स्ट क्वेश्चन, डू यू फाइंड इट डिफिकल्ट to convince your children not to fight when they watch you go out and do it in style all the time. तुमच्या मुलांना मारामारी करू नका असे सांगणे तुम्हाला जमते का? Do you find it difficult to convince your children not to fight when they watch you? ज्यावेळी ते तुम्हाला बघत असतात फाईट करत असताना आणि त्यांनाच तुम्ही सांगायचं की फाईट करू नका, हे तुम्हाला जमतं का? वेल, आय हॅव ट्विन्स. मला 2 जुळी मुलं आहेत अँड येस, समटाइम इट बिकेम रिअली डिफिकल्ट. आणि कधी कधी हे फार अवघड होतं टू कीप देम अंडर कंट्रोल. आणि त्यांना खरंच ताब्यामध्ये ठेवणं कधी कधी फार अवघड होऊन जातं. पर्सनल क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, will you train your kids to become boxers as well? तुम्ही तुमच्या मुलांना बॉक्सर बनवणार आहात का? I haven't really thought about it. मी अजून याच्याबद्दल काही विचार केलेला नाही. As of now, just left their mother box. आता सध्या तरी त्यांची आई बॉक्सिंग करते. इंटरव्ह्यूअर, you have broken several stereotypes about the woman in India by showing that women can compete with men in many fields. म्हणजे तुम्ही आता बघतच आलेला आहात की महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये पुरुषांची स्पर्धा करू शकतात, हे तुम्ही तर दाखवून दिलेलेच आहे. बट हाऊ गुड आर यू ॲट द ट्रेडिशनल फेमिनिन ऍक्टिव्हिटीज लाईक कुकिंग. म्हणजे परंतु
महिलांच्या स्वयंपाकासारख्या पारंपरिक कामामध्ये तुम्ही कितपत पारंगत आहात? म्हणजे तुम्हाला स्वयंपाक येतो का वगैरे वगैरे. वेल, उत्तर आहे वेल. आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क टू. मी खूप चांगल्या पद्धतीने स्वयंपाक पण करते आणि इतर कामही मी खूप चांगल्या पद्धतीने करत असते. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमन इन बॉक्सिंग वन डे? जर तुम्हाला भविष्यामध्ये पुढील काळामध्ये भारतीय महिलांना मुष्टियुद्धामध्ये प्रशिक्षण देण्यास जर कोणी आमंत्रित केलं तर तुम्ही ती रुची घ्याल का? तुम्ही ते आवडीनं कराल का? लेट्स सी. पुढचं पुढं बघू. इन द फ्युचर मे बी यस, कदाचित करेन पण सध्या तर त्याबद्दल विचार केला नाही. बघूया. देन नेक्स्ट क्वेश्चन अँड लास्ट क्वेश्चन. What do you prefer being called super mom or super boxer? तुम्हाला लोकांनी सुपर मॉम म्हटलेले आवडेल की सुपर बॉक्सर म्हणलेले आवडेल? तर या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मेरी कॉम सांगतात, आय लव्ह बीइंग अ मॉम. मला आई व्हायला आवडेल. दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन्ड टू मी. मला आईच व्हायला आवडेल, राहायला आवडेल. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात घडलेली तीच सर्वात सुंदर घटना आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मेरी कॉमची इंटरव्ह्यू घेतलेली आहे आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही प्रश्न केलेले आहेत ते प्रश्नाची उत्तरातून आपल्याला भरपूर काय अशी माहिती मिळालेली आहे. या ठिकाणी अवॉर्ड्स अँड रिकॉग्निशन्स, कोणकोणते अवॉर्ड्स भेटलेले आहेत या संदर्भात आपल्याला अर्जुना असेल, पद्म असेल, पद्मश्री असेल, राजीव गांधी खेलरत्न असेल, हे अवॉर्ड संदर्भात या ठिकाणी आपल्याला माहिती दिल्या. तर या ठिकाणी आपण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या मुलाखतीतून माहिती मिळाली. आपल्याला पण आपल्यातील पण कोण कोण फार मोठे खेळाडू होतीलच, त्यांचंही निश्चितपणे अभिनंदन असेल आणि या ठिकाणी यातून काहीतरी घेऊन आपलीही वाटचाल पुढे व्हावी याबद्दल तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.